एमआयएमने अखेर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून लढण्याचा निर्णय सोमवारी रात्री उशिरा जाहीर केला। अपेक्षेप्रमाणे आमदार इम्तियाज जलील यांना मैदानात उतरवण्यात आले। एमआयएमचा पतंग कितीही उंच उडणार आहे, त्याची हवा किती आहे यावर शिवसेनेच्या धनुष्यबाणाची दिशा ठरेल अशी चर्चा सध्या रंगली आहे। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा आतापर्यंतचा इतिहास पाहता एमआयएमची उमेदवारी महत्त्वाची आणि शिवसेनेला पूरक ठरण्याची शक्यता आहे। सलग 4 वेळा शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडून येण्याचा विक्रम केला आहे। त्यामुळे 5व्यांदा त्यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे। काँग्रेसकडून आमदार सुभाष झांबड यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सगळ्यांच्याच नजरा लागल्या होत्या त्या एमआयएमच्या भूमिकेकडे। मॅरेथॉन चर्चा आणि बैठकीनंतर इम्तियाज जलील यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालण्यात आली। ओवेसी यांनी इम्तियाज जलील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे। आता लोकसभा निवडणुकीत तिरंगी लढत होईल हे नक्की आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी, शिवसेना, भाजप युती आणि एमआयएमच्या उमेदवारात चुरस रंगणार आहे। नेहमीच औरंगाबाद लोकसभेत एकतर्फी लढत पाहायला मिळत होती, पण आता या निवडणुकीत एमआयएमने उडी घेतल्यानं काटेकी टक्कर होणार आहे हे नक्की। जातीपातीचं राजकारण आणि जिल्ह्यात न झालेला विकास याचा फायदा कोणत्या उमेदवाराला मिळणार आहे हे येणारा काळच ठरवेल।